जर कल्पना करा, तुमचा एखादा संवैधानिक हक्क जर तुमच्यापर्यंत व्यवस्थितपणे पोचून दिला जात नसेल, तर त्याच्यामध्ये अडथळे निर्माण केल्या जात असतील किंवा तुम्हाला पूर्णपणे त्या गोष्टींपासून वंचित ठेवलं जात असेल तर, आणि हे दुसरं तिसरं कोणी न करता जर खुद्द ज्या त्या शहराची महानगरपालिकाच करत असेल तर ऐकून धक्का बसतोय ना. पण सध्या पुण्यासोबतच संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र देखील अशाच काही परिस्थितीमध्ये आहे. आपण हे का बोलतोय? कारण की पुणे आणि महाराष्ट्रभर जे रस्त्यावरच्या खड्ड्यांनी जे हैदोस घातलेलं आहे आणि रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे जे नागरिक मृत्युमुखी पडलेत, हे या सर्व गोष्टींना कारण आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर कॉन्स्टिट्यूशनमधलं म्हणजेच भारतीय संविधानामधलं आर्टिकल 21मध्ये राईट टू सेफ रोड्स हा संविधानाने दिलेला हक्क आहे, पण तोच नागरिकांपर्यंत पोहोचत नाही आहे. आणि तो मिळवण्यासाठी वारंवार नागरिकांना रडावं लागते, झगडावं लागते. मागणी काय? तर सुरक्षित आणि चांगले रस्ते, ते देखील महानगरपालिका नागरिकांपर्यंत व्यवस्थित पोहोचू देत नाही. आणि ह्या गोष्टीला दुजोरा देण्यासाठीच, म्हणजे हे आपण म्हणत नाही आहे, नागरिकांनी देखील वेळोवेळी तक्रार केली. आणि आता तर खुद्द पुणे महानगरपालिकेचे कमिशनर नवल किशोर राम यांनी रोड डिपार्टमेंटवरती ताशेरे ओढलेले आहेत आणि नाराजी व्यक्त केलेली आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात महानगरपालिकेचे, त्यापैकी जे सगळं रोडचं व्यवस्थापन आहे त्याला रोड डिपार्टमेंट जबाबदार असतं. मग आता रोड डिपार्टमेंटने पावसाळ्यापूर्वीची तयारी असेल, पॉट होल्स असतील, मॅन होल्स असतील, रस्त्यावरचे खड्डे असतील, ते दुरुस्ती करण्यासाठी जो निधी वापरला होता तो निधी कुठे गेला? निधी व्यवस्थित वापरला गेला आहे का नाही? ज्या कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्या कॉन्ट्रॅक्टरनी व्यवस्थितपणे ते काम केलं आहे का नाही केलं, याची चौकशी व्हावी अशी मागणी आता जोर धरताना दिसते. म्हणजे ह्यामध्ये जे कोणी दोषी आढळतील, आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार नवल किशोर राम यांनी देखील अशी ग्वाही दिली की दोषींवरती कारवाई करण्यात येईल. आणि आता ह्या गोष्टींना, म्हणजे पुण्याच्या खड्ड्यांच्या आणि ह्या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी प्रत्येक झोनल ऑफिसेसला, म्हणजे क्षेत्रीय कार्यालयांना देखील आता तातडीने आदेश देण्यात आलेले आहेत की लवकरात लवकर 1 महिन्याच्या आतमध्ये सर्व खड्डे रिपेअर करा. पण ॲज युजल मुदत दिली जाते, रस्ते नीट केले जातात, थोड्या दिवसातच महिने वर्ष पण नाही, थोड्या दिवसातच रस्ते जैसे थे वैसेच आपल्याला दिसून येतात. आणि खड्डा न दिसल्यामुळे, ह्या गोष्टीमुळे, म्हणजे खड्डा न दिसल्यामुळे अनेक ठिकाणी, फक्त पुण्यातच नव्हे महाराष्ट्रामध्ये लोक मृत्युमुखी पडलेली आहेत. आणि मग मृत्यू झाला तर मग अनुदान द्यायचं. पण हे अनुदान देणं, मृत्यू लोकांचं होणं, ह्या गोष्टी कुठे ना कुठे थांबला पाहिजे. म्हणजे ठीक आहे, नागरिकांना तुम्ही मदत करताय, पण जीव गेल्यानंतर तुम्ही कॉम्पन्सेशन देताय. मग जीव जाऊच नाही यासाठी काय पाऊल उचलली गेली आत्तापर्यंत? म्हणजे मध्यंतरी बॉम्बे हायकोर्टाने आदेश दिलेले होते की सर्व महाराष्ट्रावरचे सर्व रस्ते जे आहेत ते नीट करा, सुधारा, रिपेअर करा. जे काय असतील ते असे रस्त्यांबाबतचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. आता मुंबई उच्च न्यायालयाचा हा अपमान नाही वाटत का? हा एक खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे मध्यंतरी बॉम्बे हायकोर्टाने देखील असे आदेश दिले होते की महाराष्ट्रावर जे काही खड्डे पडलेले आहेत, जे काही पॉट होल्स आहेत, मॅन होल्स आहेत, ते सगळं बुजवण्यात यावेत आणि रस्ते व्यवस्थित करण्यात यावेत. बॉम्बे हायकोर्टच्या माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाला देखील इथे केराची टोपली लावण्यात आलेली आहे. आणि हे फक्त पुणे महानगरपालिकेचं नव्हे, तर ज्या त्या महाराष्ट्रामधल्या ज्या त्या शहरांची ही बाब आहे. आत्ता आपण थोड्या दिवसांपूर्वी बघितलं नाशिकमध्ये जी घटना घडली ती देखील खूपच शोकांतिक घटना आहे ती. म्हणजे महानगरपालिकेच्या गैरप्रकारामुळे किंवा गहाळपणामुळे नागरिकांचे मृत्यू व्हायला लागले आहेत. रोड डिपार्टमेंटचं लक्ष नेमकं कुठल्या ठिकाणी आहे? रोड डिपार्टमेंट आता तरी जागं होणार आहे का फक्त निधीची मंजुरी घेतल्यानंतर काम करवण्याचं दाखवायचं, पण काम मात्र अतिशय निकृष्ट दर्जाचं करायचं, हे त्यांनी ठरवलंच आहे का? हा एक मोठा प्रश्न मला पुणे महानगरपालिकेच्या रोड डिपार्टमेंटला विचारायचा आहे. कारण की वारंवार त्याच गोष्टी, तोच त्रास जर पुण्याच्या नागरिकांना होत असेल तर ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. आणि आता बघू की येणाऱ्या काळामध्ये जे कोणी संबंधित दोषी ह्याच्यावरती आढळतील त्यांच्यावरती कुठल्या प्रकारे कारवाई होती आहे का, हा फक्त दावाच ठरतो की कारवाई होणार की नाही होणार. आता येणारा काळ आपल्याला सांगेल की ह्या गोष्टीमध्ये रोड डिपार्टमेंट काय उत्तर देते आणि पुण्यातले रस्ते केव्हा नीट होत आहेत. आता या गोष्टीवरती तुमची मतं कळवायला विसरू नका. आणि तुमच्याही परिसरामध्ये जर अशा प्रकारचे कुठले खड्डे असतील तर त्या गोष्टीची तुम्ही आम्हाला माहिती देखील देऊ शकता. त्या तुमचं एरियाचं नाव कमेंटच्या माध्यमातून कळू शकता आणि तुमचे इनपुट्स देखील व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आमच्या चॅनलला सेंड करू शकता. या गोष्टीवर तुमची मतं कळवायला विसरू नका आणि पाहत राहा पुणे लोक. मी अंशु काशीद.